जय श्रीराम. रणभूमीवरून रावण परत राजवाड्यात आला. तो संपूर्ण पराभूत होऊन, निस्तेज होऊन आणि आता काय करावे या काळजीत. जेथे तेथे त्याला प्रभू रामचंद्रांची धनुष्यातून बाण सोडणारी मूर्ती दिसू लागली. त्याने दोन्ही हातांनी आपले तोंड झाकून घेतले. महोदर राक्षसाने त्याला त्याचा भाऊ कुंभकर्ण याची आठवण करून दिली. त्यासरशी आता मार्ग सापडला असे वाटून तो थोडा आनंदित झाला. रावणाने महोदर, विरूपाक्ष आणि त्यांचे दशसहस्र सैनिक बोलाविले आणि त्यांना आज्ञा दिली. अन्नाचे पर्वत, मद्याचे घडे, मोठमोठी वाद्ये व त्यांचे ताफे बरोबर घेऊन जा आणि कसेही करून कुंभकर्णाला जागे करून इकडे घेऊन या. वाद्यांचा भयानक आवाज चढवीत ते सारे सैन्य कुंभकर्ण झोपला होता तेथे गेले. कुंभकर्णाचे शरीर अवाढव्य होते. त्याच्या श्वासाबरोबर नाकात गेलेले रानटी हत्ती आणि त्यासारखे प्राणी पुन्हा बाहेर येण्यासाठी रस्ता चुकले आणि गोंधळात पडले. कुंभकर्णाला उठवण्यासाठी राक्षसांनी हजारो भेरी वाजवल्या, गर्जना केल्या. त्याच्या अंगावरून हत्ती चालविले, नाकात बांबूने ढोसले. त्याच्या शरीरावर वृक्ष पाषाणांचा मारा केला. अखेर विरूपाक्षाने गाणाऱ्या आणि नाचणाऱ्या किन्नरी त्याच्या नाकात सोडल्या. त्यांच्या नृत्य गायनाच्या आवाजाने कुंभकर्णाची स्वारी उठून बसली. उठून बसताच अन्नाचे पर्वत त्याने फस्त केले. मद्याचे अनेक घडे घशात रिकामे केले. मग जांभई देत कुंभकर्ण म्हणाला, "अरे, तुम्ही मला झोपेतून जागे तरी कशाला केलेत?" महोदर आणि विरूपाक्ष त्याला सांगू लागले, "रामाबरोबर लढताना रावणाचा पराजय झाला. रावण खूप काळजीत आहे, म्हणूनच तुला आम्ही उठविले." कुंभकर्ण रागाने उभा राहिला. तो आकाशाला जणू भिडला. देव विमाने घेऊन पळू लागले. ज्या वानरांनी लंकेला वेढा दिला होता ते वानर पळू लागले. कुंभकर्ण राज्यसभेत निघाला. इकडे सुएल पर्वताच्या तळाशी बिभीषण रामाला कुंभकर्णाचा इतिहास सांगू लागला. ह्याच्या जन्माच्या वेळेस सर्वत्र प्रलय झाला होता. त्याने जन्माला आल्याबरोबर 30,000 स्त्रिया गिळून टाकल्या. इंद्राने त्याला वज्र मारले तरी सुद्धा त्याच्या केसालाही धक्का लागला नाही. त्याला झोप लागली म्हणून हे देव वाचले. वानरांनी कुंभकर्णाला पाहिले तेव्हा त्यांचा भीतीने थरकाप उडाला. कुंभकर्णाने रावणाच्या राज्यसभेत प्रवेश केला. त्याला पाहून रावणाला खूप आनंद झाला. मेघांच्या गडगडाटासारखा आवाज करून कुंभकर्ण म्हणाला, "रावणा, एवढे कोणते संकट लंकेवर कोसळले म्हणून तू मला जागे केलेस?" रावण कुंभकर्णाला म्हणाला, "कुंभकर्णा, मी रामाची सीता पळवून आणली. राम सगळे वानर सैन्य घेऊन सुवेल पर्वताशी आला आहे. माझे सगळे प्रधान मंत्री त्या वानर सैन्याने मारून टाकले. मी युद्धावर गेलो पण माझा पण पराजय झाला. कुंभकर्णा, म्हणून मी तुला उठविले. मी तुला शरण आलो आहे. मला काहीतरी मदत कर आणि मला काळजीतून कसे तरी सोडव." कुंभकर्ण रावणाला म्हणाला, "चांगले वाईट जे नशिबाचे भोग आहेत ते भोगल्याशिवाय सुटका नाही. जे घडायचे असते ते कधीच चुकत नाही. सीतेला तू पळवून का आणलेस? या तुझ्या कृत्याने तू आपल्यावर कुलक्षयच ओढवून घेतलास. रावणा, एवढे करून तू सीतेचा भोग घेतला की नाहीस?" तेव्हा रावण म्हणाला, "कितीतरी प्रयत्न झाले तरी मी तिला वश करू शकलो नाही." कुंभकर्ण म्हणाला, "तू रामाचे रूप घे आणि सीतेकडे जा." रावण म्हणाला, "मी जेव्हा रामाचे रूप घेऊन जातो आणि माझी दुर्वासना गळून जाते आणि त्या रामासारखाच मी एकपत्नी व्रती, एकवचनी, एकबाणी होतो. एवढेच काय, पण परनारी मला माते समान वाटू लागते. आता सीतेला वश करण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे रामलक्ष्मणांना त्यांच्या सैन्यासह पराभूत करणे आणि ठार मारणे." कुंभकर्ण द्वेषाने रावणाला म्हणाला,
असाच जातो आणि क्षणार्धात ते सगळे वानर सैन्य फस्त करून राम लक्ष्मणांना पकडून आणतो. कुंभकर्णाला रावणाने अपरंपार सैन्य दिले. रावणाला नमस्कार करून कुंभकर्ण रणांगणावर निघाला. कुंभकर्ण रणांगणात आल्याचे सांगत सगळे वानर सैन्य रामाभोवती जमा झाले. राक्षस सैन्य वानरांवर शस्त्रप्रहार करू लागले. वानर शिळा वृक्ष घेऊन राक्षस सैन्यावर धावले. रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. कुंभकर्णाची लढाईची इच्छा अजून पूर्ण झाली नव्हती. तो शस्त्र घेऊन रामावर धावला. इकडे 18 पद्म वानरगणांनी कुंभकर्णावर पर्वतांचा पाऊस पाडला. तरीही कुंभकर्ण रणभूमीपासून ढळला नाही. कुंभकर्ण आपल्या मुठीने पर्वतांचे पीठ करू लागला. कुंभकर्ण हनुमंतावर धावला तेव्हा हनुमंत मूर्छित झाला. नीळ कुंभकर्णावर धावला. कुंभकर्णाने नळ, वृषभ, शरभ, गवाक्ष ह्यांना आकाशात गरागरा फिरविले आणि समुद्राच्या दिशेने भिरकाविले. वानर सैन्य फस्त करण्यासाठी कुंभकर्ण पुढे आला. 80,000 वानर सैन्य कुंभकर्णाने एकदम गिळले. त्यातील कित्येक सैन्य कुंभकर्णाच्या कानातून बाहेर पडून पळू लागले. सुग्रीव कुंभकर्णाला नाक कान तोडण्याचे भय दाखवू लागला. मोठा पर्वत घेऊन सुग्रीवाने तो कुंभकर्णाच्या छातीवर आपटला, पण त्या पर्वताचे तुकडे तुकडे होऊन गेले. कुंभकर्णाने सुग्रीवाला पायात धरून गरागरा फिरविले. तेव्हा सुग्रीवाने कुंभकर्णाचा हात पिरगाळला आणि स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली. पण कुंभकर्णाने हात लांब करून सुग्रीवाला पकडून आपल्या काखेत दाबून धरले. त्यामुळे सुग्रीवाचा श्वास कोंडून गेला. वालीचा सूड ह्याने माझ्यावरच घेतला की काय असे त्याला वाटू लागले. तेवढ्यात सुग्रीव त्याच्या काखेतून सुटला आणि खांद्यावर जाऊन बसला. त्याने त्याचे कान आणि नाक कापून आकाशात उड्डाण केले. कुंभकर्णाला मद्याच्या धुंदीत ते कळलेच नाही. कोणीतरी कुंभकर्णाला एक प्रचंड आरसा दाखवला. तेव्हा त्याच्या लक्षात आले, आपले कान नाक तुटले आहे. कुंभकर्ण भयंकर संतापला आणि वानरांना गिळून टाकू लागला. मोठमोठे वानर त्याच्यावर पर्वतांचा भडीमार करू लागले, पण कुंभकर्णाने ते फुलासारखे झेलले. कुंभकर्ण रामाकडे धावला. तेव्हा वाटेत लक्ष्मण त्याला आडवा झाला. लक्ष्मणाने कुंभकर्णावर बाणांचा वर्षाव केला, पण कुंभकर्णावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. बिभीषण गदा घेऊन कुंभकर्णावर धावला. कुंभकर्णाने त्याला जीवदान देत म्हटले, आम्हाला तिलांजली देण्यासाठी तू रामाच्या मागे जा. आज मी वानर सैन्य खाऊन टाकणार आहे. असे बोलून आणि बिभीषणाला बाजूला करून कुंभकर्ण रामावर धावला. कुंभकर्ण रामावर शस्त्र घेऊन धावला तेव्हा राम कुंभकर्णाला म्हणाला, कुंभकर्णा, आता मात्र तू माझ्या बाणाच्या योग्यतेचा झाला आहेस. सगळे वानर सैन्य तुझे पोट फाडून बाहेर काढीन. तुम्ही अवघ्या जगाला त्रास देता म्हणून मी तुमचा नाश करण्यासाठी अवतार घेतला आहे. कुंभकर्ण रामाला म्हणाला, रामा, तू आमचा जन्मोजन्मीचा वैरी आहेस. माझ्या पुढे तुझे काहीही चालणार नाही. सोड पाहू तुझे निर्वाणीचे बाण. रामाने असंख्य बाण सोडले, पण कुंभकर्णाने ते सगळे गिळून टाकले. कुंभकर्ण मुदगराचा प्रहार करण्यासाठी पुढे झाला. तेव्हा रामाने अग्निमंत्र म्हणून बाणाच्या टोकाशी अग्नी स्थापून बाण सोडला. त्या बाणाने कुंभकर्णाचा मुदगरासह हात तोडला. सूर्यमंत्राच्या जपाने त्याचा दुसरा हातही तोडला. 2 बाणांनी त्याचे दोन्ही पाय कमरेपासून वेगळे केले. त्या पायांच्या आघाताने पर्वत भस्म होऊ लागले. वानर पर्वत शिळा घेऊन कुंभकर्णाचे हात पाय ठेचू लागले. त्या गडबडीत कुंभकर्ण पोटाने सरकून जबडा पसरून वानर सैन्य जिभेने उचलून पोटात ढकलू लागला. इकडे प्रभू रामचंद्राने भीमकाळास्त्र मंत्र बाणावर योजून बाण कुंभकर्णाच्या मस्तकावर सोडला. एखाद्या पर्वताचे शिखर तुटावे तसे कुंभकर्णाचे मस्तक उडून लंकेत पडले.
मस्तकाच्या ओझ्याने लंकेतील कित्येक घरे कोसळून अनेक राक्षस चिरडून मेले. त्या आवाजाने लंका हादरून गेली. देवांनी रामाचा जय जयकार केला. इंद्र तुदुंबी वाजवू लागला. देवांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. सगळे वानर सैन्य रामाच्या पायापाशी जमा झाले. कुंभकर्णाचा मृत्यू झालेला ऐकून रावणाच्या 20ही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो शोक करू लागला. तेव्हा इंद्रजित आला आणि रावणाची समजूत घालू लागला. महाराज, आपण विचार करा, या जगात चिरंजीव कोण आहे? सर्वांना केव्हा तरी यमलोकात जायचे आहे. थोडा विपरीत काळ आहे, पण आपण शोक करू नका. आता हे युद्ध माझ्यावर सोपवा. इंद्रजित रावणाची समजूत करत होता, पण रावणाच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत होत्या.